श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो तृतीय सोपान अरण्यकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जनहो, हे आपलाच कथाचिंतन क्रमांक 733. आज आपण या निरूपणाची सुरुवात, काल ज्या अभंगाचा मी थोडक्यात परामर्श घेतला तो अभंग आपण गाऊयात आणि तत्पश्चात आजच्या चिंतन प्रभाच्या दिशेने आपण प्रवास सुरू करूयात. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. कल्याणाचे जे कल्याण, कल्याणाचे जे कल्याण, रघुरायाचे गुणगान, रघुरायाचे गुणगान. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. मंगळाचे जे मंगळ, मंगळाचे जे मंगळ, राम कौसल्येचा बाळ, राम कौसल्येचा बाळ. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी, राम कैवल्याचा दानी. रामदास अभिमानी, रामदास अभिमानी, रामदास अभिमानी. राम गावा राम ध्यावा, राम गावा राम ध्यावा. राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. राम जीवीचा विसावा, राम गावा राम ध्यावा,
राम गावा राम ध्यावा. सद्गुरुनाथ महाराज की जय. सज्जनो, मी काही गायक नसल्यामुळं अर्थातच अनेक चुकांनी माझं गायन परिपूर्ण आहे, परंतु समर्थांचे हे शब्द गायल्याशिवाय देखील आनंद येत नाही, हे खरंच आहे. राम गावा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा. रामाचं नाम गायलं गेलं पाहिजे. रामाचं हे अखंड आपल्या हृदयामध्ये ध्यान, त्याचा धावा, हीच आपली सहज स्थिती झाली पाहिजे. आणि सुतीक्ष्णांची ही जी स्तुती आपण गात आहोत, यातून आपल्याला नेमकं काय साधायचं आहे? आम्हाला आमच्या जीवनामध्ये तो विसावा साधायचा आहे. त्या विसाव्यासाठी आम्ही खऱ्या अर्थाने या जीवनामध्ये अपूर्ण राहिलेलो आहोत. तो विसावा प्राप्त झाला कीच जीवनाची आपल्याला परिपूर्णता कळू शकते. आपण म्हणाल की अहो, एक राम या नामाने, एक राम या रूपाने, एक राम या कथेच्या आधाराने विसावा कसा प्राप्त होतो? नेमकं काय आहे हे राम रसायन, जे हनुमंत रूपी सद्गुरूंनी आमच्या जीवनात आम्हाला दिलंय? सज्जनो, ज्याप्रमाणे रसायनामध्ये अत्यंत कठीणातला कठीण धातू देखील विरघळून जातो, त्याप्रमाणे या राम रसायनाची आपल्या जीवनामध्ये एक विलक्षण पद्धत आपल्याला दिसून येते. त्यासाठी आम्हाला सर्वप्रथम आपल्या विसाव्याच्या आड काय येतं हे तर कळालं पाहिजे. बघा, आपण असे थोडेसे स्वस्थ बसलेलो असतो, बस आता काही नको असं आपल्या मनामध्ये विचार येतो न येतो, तोच या मोहरूपी घनदाट अरण्यातून कुठली तरी इच्छा आमच्या जीवनामध्ये प्रवेश करते. मग कुठली तरी ऐहिक कामना आम्हाला अस्वस्थ करून टाकते. आणि ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला स्वाभाविकपणे दुःख येतं. सर्व काही असूनही नेमकं ज्याचा मोह अंतःकरणात निर्माण झाला त्याची अपूर्णता आमच्या मनाला खिन्न करून टाकते. आणि मग ती अपूर्णता आमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची रूपं घेऊन आम्हाला त्रास देऊ लागते. कधी मत्सराच्या रूपाने येते, कधी मदाच्या रूपाने येते, कधी कधी अंतरंगामध्ये शूर्पणखेसारखं ढोंग देखील हा मोह आम्हाला करायला लावतो. आणि या सर्व गोष्टींच्या आधाराने आम्ही ती एक ऐहिक इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्यासाठी आमच्या हृदयामध्ये किती राक्षस धुमाकूळ घालत असतात. आणि अशा राक्षसांच्या संगतीमध्ये कुठला विसावा राहणार हो आम्हाला? आमच्या जीवनामध्ये या विसाव्याला जर ती गोष्ट प्राप्त झाली तर खरं तर त्या विश्रामाची आम्हाला सहज प्राप्ती व्हायला पाहिजे, परंतु तो विश्राम आम्हाला त्या वस्तूच्या प्राप्तीनंतरही मिळत नाही. याचं कारण आमच्या जीवनात असलेला हा भवरोग. ही वस्तू माझी कायमस्वरूपी टिकेल का? तिची वृद्धी होईल का? ही काळजी, ही चिंता, या ऐहिक दृश्य जगाला त्याचं मिथ्यत्व न समजता आमच्या प्राणापलीकडं मोल दिल्यामुळं आमच्या जीवनामध्ये या भवरोग रूपी असलेल्या एका विलक्षण त्रासाला आम्ही नित्य सामोरे जात असतो. मग आपण म्हणाल की अहो, हा त्रास तर आम्हाला सर्वांनाच होतोय. श्री महाराज म्हणायचे ना की तुम्ही सर्वजण भवरोगी आहात, म्हणजे त्यात मी देखील आहेच. परंतु या भवरोगावरती श्री महाराजांनी आम्हाला सगळ्यांना एकच औषध दिलं, प्रभू रामचंद्रांच्या नामाचं, त्यांच्या सगुण पूजनाचं, त्यांच्या कथेच्या श्रवणाचं. सज्जनो, हे औषध कार्य करतं. जसं एखादा वैद्य एखादं आपल्याला औषधाचं व्यावहारिक नाव लिहून देतो, परंतु जर त्या डॉक्टरांना आपण थोडंसं विचारलं, आता आपल्याला तर काही फार जुजबी औषधं माहिती असतात, की डॉक्टर ही क्रोसिनची गोळी तुम्ही आम्हाला दिली, यामध्ये नेमकं काय आहे? तर डॉक्टर आपल्याला सांगतात यामध्ये पॅरासिटामॉल आहे.
आणि त्या रसायनाचे गुणधर्म डॉक्टरांनाच त्यांच्या ज्ञानामध्ये माहिती असतात. त्यांनी जरी ते आम्हाला कितीही सांगितले तरी आम्हाला ते कळू शकत नाहीत. मग आपल्या हातामध्ये काय असतं? निमूटपणे ते सांगतील त्यावेळेला ती गोळी घेणं, त्या गोळीच्या समवेत ते रसायन आमच्या पोटात जातं आणि त्याचे गुणधर्म आम्हाला लगेचच जाणवू लागतात. त्याप्रमाणे संत देखील या रामरूपी नामाची, रूपाची, कथेची गोळी आम्हाला देतात बघा सज्जनो. आणि मग जर आपल्याला विशेष इच्छा असेल की या राम नामामध्ये नेमकं असं काय आहे, या राम रूपाच्या सगुण पूजनेमधून नेमकं आम्हाला काय असं होतं की ज्यामुळं आम्हाला हा विसावा तर जाणवतो. ही गोष्ट मात्र निश्चित खरी आहे की आम्ही महाराजांच्याकडे का जातो, काय आम्हाला या गोंदोल्याकडे वारंवार खेचून घेतं? हा विसावा आम्हाला खेचून घेतो. आपल्या महाराजांच्या परिवारामध्ये लोक एक अत्यंत छान शब्द वापरतात परवलीचा, बॅटरी चार्ज झाली. पुन्हा पुन्हा नवचैतन्य प्राप्त आम्हाला होतं. म्हणजे काय की मनाला आलेली मरगळ निघून जाते, मनाला आलेला थकवा निघून जातो. श्री महाराजांच्या दर्शनाने, तिथल्या वातावरणाने, तिथल्या सत्संगतीने मन पुन्हा एकदा उत्साह घेऊन या जीवनामध्ये संघर्ष करायला तयार होतं. सज्जनो, मग या राम नामामध्ये नेमकं या राजवैद्याने आम्हाला काय दिलंय हे सुतीक्ष्ण आम्हाला सांगतात. या विसाव्याच्या आड येणाऱ्या प्रत्येक शत्रूला मारण्याचं औषध या राम नामामध्ये आहे, या राम रूपामध्ये आहे. बघा, जीवनातला सगळ्यात मोठा शत्रू कोण आहे? आमच्या असमाधानाचं कारण आमचा मोह आहे. मोह मूल बहुसूल प्रद त्याग हो तम अभिमान. मोह मूल. किंबहुना आमचा हा जन्म देखील काय आहे? या वासनेच्या पोटी झाला, पण या वासनेमध्ये देखील अत्यंत मुळाशी जर काही असेल तर तो मोह आहे. आणि त्यामुळं हा मोहच आम्हाला जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कर्मांमध्ये ढकलत असतो. आणि तो घनदाट अरण्यासारखा आहे की आम्हाला कळत नाही की नेमकं याची व्याप्ती केवढी आहे, याच्या अंतरंगामध्ये काय काय दडून बसलेलं आहे. आणि त्यामुळे गोस्वामीजींनी त्याला घनदाट अरण्याची उपमा दिली आहे. बरं, आता या अरण्याला जर एखाद्याने उद्ध्वस्त करायचं ठरवलं तर किती मनुष्यबळ लागेल त्या समस्त वनाला उद्ध्वस्त करण्यासाठी? आणि अशा या मोहरूपी वनामध्ये कोण जाऊ शकेल? परंतु आपण बघतो की अशी मोठी मोठी घनदाट अरण्य, त्या ऑस्ट्रेलियामध्ये बघा, दरवर्षी उन्हाळ्यात त्या बुशफायर्स होतात आणि हजारो किलोमीटरचा एरिया बेचिराख होऊन जातो. म्हणजे एवढी मोठी वन विनासायास जळून जाऊ शकतात. अर्थात ही लौकिक दृष्टीने अत्यंत चुकीची गोष्ट आहे, परंतु मी उदाहरण देण्याच्या दृष्टीने सांगतोय की एवढी मोठी वन विनासायास जळून जाऊ शकतात केवळ लागलेल्या वणव्यामुळं. मग मनुष्याच्या हृदयामध्ये हा मोहरूपी घनदाट अरण्याला राम नाम हे अग्नीसारखं काम करतं आणि या अग्नीचा वणवा या मोहाच्या घनदाट वनामध्ये सैरभैर होतो आणि बघता बघता मनुष्याच्या मोहरूपी या असलेल्या वनाला तो भस्मसात करू लागतो. जसा जसा हा वणवा भडकतो तसं तसं जीवनामध्ये समाधान प्रगटतं. सज्जनो, विश्रामाचं, विसाव्याचं व्यक्त रूप आहे समाधान. आणि त्यामुळे संत नेहमी डॉक्टर सारखंच आपल्याला विचारतात, काय ताप उतरला ना, आता कसं वाटतंय, बरं वाटतंय ना? त्याप्रमाणे संत देखील आमच्या या भवरोग रूपी असलेल्या आजारावरती एकच गुण आमच्या तब्येतीचा बघतात की समाधानात आहे का हा. आणि ज्याचं समाधान टिकलं त्याचं जीवनामध्ये असलेलं बहुतांश रोगाची लक्षणं ही जळून गेल्यातच जमा आहेत. या मोहरूपी घनदाट अरण्यात ते जाळणारं अग्नी आहे. बरं, आता त्यामध्ये संतरूपी कमलवनांना प्रफुल्लित करणारे ते सूर्य आहेत.
आपल्याला आठवत असेल, जेव्हा नामवंदना आपण सर्वप्रथम केली त्यावेळेला गोस्वामीजींनी सुरुवातच कशी केली की बंदऊ नाम राम रघुबर को, हे तू कृसानु भानु हिम कर को. राम नाम काय आहे? अग्नी आहे, सूर्य आहे आणि चंद्रमा आहे. अग्नीची तर उपमा आपण बघितली. राम नाम अग्नी आहे, मोहरूपी वनाला जाळणार. राम नाम सूर्य आहे, पण त्या सूर्यामुळं काय होतं? हा मोहरूपी अग्नी तर शमत नाही, उलटा या मोहरूपी अग्नीला सूर्याच्या असलेल्या या उष्णतेमुळे आणखीन पूरकच वातावरण मिळतं. परंतु या सूर्याला पाहून त्या मोहरूपी अरण्यात जी काही मोठी मोठी सरोवर आहेत, ज्याला अग्नी स्पर्श करू शकत नाही, त्या सरोवरामध्ये जी कमळं सुंदर आहेत ती या सूर्याला पाहून मात्र उमलू लागतात. श्री महाराज म्हणायचे की संताला ओळखण्यासाठी आपल्यामध्ये देखील थोडेसे तरी संताचे गुण असले पाहिजेत, अन्यथा आम्ही संताला कसं ओळखणार? राम नाम आमच्या अंतरंगामध्ये हे संताचे गुणधर्म देऊ लागतो. आमच्या मनाला अकारण प्रसन्नता देऊ लागतो. आमच्या मनाला या कमळासारखं कुठल्याही परिस्थितीमध्ये लिप्त न होता आनंदात ठेवण्याची कला देऊ शकतो. आमच्या अंतरंगात असलेले हे वेगवेगळे षड्विकार म्हणजे वेगवेगळी राक्षस आहेत जी आमच्या अरण्यामध्ये फिरत असतात. सज्जनो, या राक्षसांना मारणं हे आपल्या पुरुषार्थाच्या पलीकडे आहे. मग आपण काय करावं? अशा वेळेला केवळ या रामाचा आधार घ्यावा, जो राम आमच्या या हृदयातल्या राक्षसांच्या हत्तीसारख्या कळपांना घायाळ करून नेस्तनाबूत करण्यासाठी एकटा सिंह आहे. एक सिंह असला तरी हत्तीच्या कळपाला तो पुरून उरतो. त्याप्रमाणे एक भगवंताचं नाम, एक भगवंताचं सगुण भजन, एक भगवंताची कथा जर आम्ही खरी मनापासून अंतःकरणात घट्ट धरली तर आमच्या अंतरंगातल्या या राक्षसांना ते नेस्तनाबूत करून टाकतं बघा. आणि या भवरोगापायी जे आम्ही जर्जर झालेलो आहोत, काळजी, चिंता. एक मध्यंतरी फार छान वाक्य आलं होतं की मी सद्गुरूंचा आहे आणि मी काळजीत आहे. ही दोन विधानं परस्पर विरोधी आहेत. जर आपण काळजीत आहात तर निश्चितच आपल्याला सद्गुरूंचे आधार अजूनही मनापासून वाटत नाही. हीच त्याच्या मागची वस्तुस्थिती आहे. असो, आपण जीव आहोत, आपल्याकडून वारंवार चुका होणार, परंतु एक आहे की या भवरोग रूपी या असलेल्या पक्षाला जसा हा बहिर ससाणा अचानक येऊन झडप घालतो, त्याप्रमाणे श्री महाराज देखील जरी आम्ही काळजीमध्ये असलो, जरी आम्हाला मार्ग सापडत नसला तरी नेमकं कुठल्या तरी एका टप्प्यावरती या काळजीवर अशी झडप घालतात आणि सगळी परिस्थिती क्षणामध्ये बदलून टाकतात बघा. त्यामुळं रामाचं भजन करायचं, त्यामुळं रामाची स्तुती करायची, त्यामुळं रामाचं सगुण पूजन करायचं सज्जनो. त्यामुळं त्याचं नाम घ्यायचं जे आम्हाला या विसाव्याला प्राप्त करून देतं. आणि सुतीक्ष्ण नेमकं तेच करतायत की अरुण नयन राजीव सुवेशम, सीता नयन चकोर निशेषम, हर रुधि मानस बाल मरालम, नौमी राम उर बाहु विशालम. रामा, तू माझ्या अंतरंगामध्ये मला हा विश्राम प्रदान करतोयस. मी त्यामुळे तुझ्या या सगुण रूपामध्ये अखंड बुडालेलो आहे रे. कसं आहे तुझं हे सगुण रूप? रक्तवर्ण कमल समान नेत्र असणार तुझा सुंदर हा वनवासी वेश. आणि हो, सीता देवींच्या नेत्ररूपी चकोरासाठी असलेले आपण चंद्र आहात. शिवजींच्या हृदयरूपी मानस सरोवरातील आपण बालहंस आहात. बघा, शिवजींच्या हृदयरूपी मानस सरोवरातील राजहंस आपण आत्ताच 2-3 कथानकांच्या पूर्वी ऐकलं होतं. शंकर मानस राज मराला, शंकराच्या मनरूपी मानस सरोवरातील राजहंस. परंतु सुतीक्ष्णांनी त्या भूमिकेला आणखीन पुढे नेलेलं आहे आणि काय म्हणतायत? शिवजींच्या हृदयरूपी मानस सरोवरातील बालहंस. इथं राजहंस होता
इथं बालहंस झालेला आहे. दोघही बरोबरच आहेत, परंतु जर भावार्थाच्या दृष्टीने विचार केला तर सुतीक्ष्णांची ही भूमिका शिवजींच्या हृदयामध्ये आणखीन निकटची आहे. कारण शिवजींसाठी सर्वात जास्त प्रभू रामचंद्रांचं कुठलं रूप त्यांना आवडतं असं विचारलं तर ज्या रूपासाठी शिवजी पार्वतीशी खोटं बोलले, ज्या रूपाच्या दर्शनासाठी म्हणून काकभुशुंडीला बरोबर घेऊन शिवजी सामान्य मनुष्याच्या रूपामध्ये प्रभू रामचंद्रांच्या जन्म पश्चात अयोध्येमध्ये आले. ज्योतिषाची भूमिका घेत शिवजी आणि काकभुशुंडी अयोध्येमध्ये फिरू लागले. कौसल्याच्या कानावरती वार्ता गेली आणि वाटलं की आपण या ज्योतिषांकडून आपल्या बालकाचं भविष्य समजून घ्यावं, आणि यासाठी तर शिवजी अयोध्येत आले होते ना. आणि ज्या वेळेला शिवजी राजवाड्यात प्रवेश करणार त्यावेळेला नेमका छोटासा राम खळीला पेटला होता, रडत होता, कोणाचं ऐकत नव्हता. कौसल्या मातेला वाटलं की आता अशा वेळेला या ज्योतिषांना दाखवलं तर राम कदाचित आणखीन रडेल. आधीच कौसल्याच्या हृदयाचं पाणी पाणी होत होतं की राम का रडतोय, काय झालं त्याला. आणि अशा वेळेला शिवजी अत्यंत अधीरपणे माता कौसल्याला म्हणतात, द्या त्या बालकाला. अहो नाही, तो खूप रडतोय. तो तुमच्या या भीषण रूपाला पाहून, एवढ्या जटा वाढलेल्या अनोळखी मनुष्य, त्याला पाहून आणखीन रडू लागेल. शिवजी म्हणाले, मी त्याच्यासाठी अनोळखी नाहीये, द्या त्याला. माता कौसल्या देऊ का नको, देऊ का नको अशा भयभीत अवस्थेत शेवटी तिने प्रभू रामचंद्रांच्या या बालरूपाला या शिवजींना त्यांच्या हातामध्ये दिलं. आणि काय आश्चर्य, शिवजींच्या हातामध्ये प्रभू रामचंद्रांचं हे छोटंसं गोंडस रूप जाताच प्रभू रामचंद्र शिवजींच्या हृदयाला बिलगले आणि हसू लागले. आणि इथं प्रभू रामचंद्र हसू लागले आणि माझे शिवजी रडू लागलेले, त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हर हृदि मानस बाल मरालम. महादेवाच्या हृदयातील हा बालहंस आहे. आणि मला वाटतं शिवजींनी त्याला त्या बाल रूपामध्येच आपल्या हृदयामध्ये साठवून ठेवलंय. बस कैलाशावरती ध्यानामध्ये देखील जेव्हा जेव्हा मनामध्ये प्रभू रामचंद्रांचं प्रथम रूप शिवजींच्या येत असेल तेव्हा निश्चितपणे या बाल रूपालाच शिवजी आठवत असतील. आणि अनेक काळ हा बालहंस शिवजींच्या हृदयामध्ये अत्यंत सुंदर पद्धतीने विचरण करत असेल. बालहंस राम आधीच परमात्मा विलक्षण शुद्ध अत्यंत सुंदर, आणि त्या परमशुद्ध परमात्म्याचं हे अत्यंतिक निष्पाप परम निष्पाप रूप हे या बालक रूपामध्ये. त्यामुळे हा बालहंस शब्द बाल मरालम. सुतीक्ष्ण म्हणतायत, नौमी राम उर बाहु विशालम. विशाल हृदय आणि दीर्घ बाहू प्रभू रामचंद्र, मी आपणाला नमस्कार करतो. ज्या विशाल बाहूंच्या आधाराने प्रभू रामचंद्रांनी सुतीक्ष्णाला हृदयाशी धरलं, ज्या विशाल हृदयामध्ये सुतीक्ष्णाला त्यांनी सामावून घेतला, त्याच या दोन गुणधर्मांच्या आधाराने सुतीक्ष्ण प्रभू रामचंद्रांची स्तुती करतायत. काय करतात प्रभू रामचंद्र आपल्या जीवनामध्ये? त्यांचं भजन आम्हाला काय देतं? संशय सर्प ग्रसन उरगादहा शमन सुकर्कश तर्क विषादहा. बघा गोस्वामीजी देखील उपमा किती सुंदर देतात. संशय रूपी सर्पाला ग्रासण्यासाठी ते गरुड आहेत. आता इथं संशयाला सर्प म्हटलंय कारण सर्पाचा एकच दंश पुरेसा ठरतो. त्या एका दंशामध्ये त्यांनी सोडलेलं विष
संपूर्ण शरीराला काळकभिन्न करण्यासाठी पुरेसं ठरतं. संशय देखील अल्पसा असला तरी चालतो, परंतु हा अल्प संशय जीवनामध्ये केवढा दावाग्नी लावून जातो हे आपण कैकेयीच्या चरित्रात पाहिलंच. केवढा छोटासा संशय मंथरेने पेरला की या राज्यामध्ये कौसल्य आणि तिच्या मुलाच्या पलीकडे कोणाचं चांगलं होतंय. हा एक संशय आणि केवढं मोठा तिथं नाट्य घडलं. त्यामुळे संशय सर्प आहे सज्जनो जीवनातला. आपल्याही जीवनामध्ये बघतो ना, नाते संबंध का बिघडतात, का मित्र परिवार दूर जातो. संशयरूपी सर्प कुठेतरी आम्हाला ग्रसलेला आहे, कुठेतरी चावलेला आहे. आणि जो भगवंताच्या या विसाव्यासाठी अत्यंत आतुर आहे ना, त्याला त्याच्या जीवनामध्ये निसंशय राहायला हवा. आम्हाला संशय येतात, त्या संशयाच्या मागे काय आहे? आपल्या नुकसानाची भीती. अरे पण जर तो देणारा राम आहे तर कुठलं नुकसान आणि कुठला फायदा? मनुष्याला आपल्या जीवनामध्ये संशयातीत होण्यासाठी त्याच्या मुळाशी असलेलं हे आपल्या नुकसानाच्या भीतीचं कारण जर दूर करता आलं, तर जरी संशय आले तरी ते संशय आमच्या जीवनामध्ये विष पेरणी करत नाहीत. बघा, आणि परमार्थ हा मुळातच तर्कावरती चालणारा, तर्काच्या आधाराने समजून घ्यायचा प्रांतच नाहीये. ज्या पद्धतीने आम्ही व्यवहारामध्ये तर्क करत राहतो, श्री महाराज देखील म्हणायचे की चिकित्सा एका मर्यादेपुरती करावी. परंतु ज्या पद्धतीने आम्ही चिकित्सा व्यवहारात करतो, त्याचप्रमाणे आम्ही संतांच्या या ग्रंथांमध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये चिकित्सा करत राहतो. आणि चिकित्सेच्या शेवटी आमच्या जीवनामध्ये कठोर विषाद याच्या पलीकडे दुसरं काहीच मिळत नाही. गोस्वामीजींनी देखील सुरुवातीलाच या तुलसी रामायणाच्या या मानस सरोवरापर्यंत येण्यासाठी कुठलं भांडवल सांगितलंय? श्रद्धेचं भांडवल सांगितलंय, विश्वासाचं भांडवल सांगितलंय. आणि श्रद्धा आणि विश्वास या प्रांतामध्ये तर्कवाद हा त्याचा शत्रू ठरतो बघा बऱ्याचदा. आणि त्यामुळे कठोर तर्कांच्या आधाराने जो विषाद निर्माण होतो, तोच आमच्या जीवनातल्या विश्रामाचं हरण करतो. प्रभू रामचंद्रांचा जीव हा संशयातीत आहे आणि तो आपल्या जीवनामध्ये तर्काचा विशेष आधार घेत नाही. जर एखादी गोष्ट आपल्या तर्कामध्ये बसत नसेल, पटत नसेल, तर तिथे न लिंपे कदा दंभ वादे विवादे. तो कधी त्यामध्ये लिंपून राहत नाही, त्या दंभामध्ये, त्या वादविवादामध्ये सोडून देतो. आणि हे सोडून देता येणं हेच परमार्थाचं खऱ्या अर्थाने मोठं उपलब्धी आहे. आणि ज्याला ते जमलं, त्याच्या जीवनामध्ये विषाद हे कधीच प्रवेश करू शकत नाही. त्याच्या विश्रामाच्या अवस्थेला कधीच धक्का लागत नाही. असं हे भवभय भंजक, सर्व देवतांना आनंद देणारं हे कृपा सागरू प्रभू रामचंद्रांचं हे रूप, त्याचं भजन सुतीक्ष्ण म्हणतात की आमचं नित्य रक्षण करो. आमच्या अंतरंगामध्ये या विकारांपासून आम्हाला सतत आमचं रक्षण करून आम्हाला या विश्राम स्थितीमध्ये ठेवू. आणि या विश्राम स्थितीमध्ये राहण्यासाठी या प्रभू रामचंद्र रूपी या सेनेला केवळ एकाच गोष्टीची गरज आहे, आणि ती म्हणजे भजनाची. नित्य रामाचं भजन, त्याचं स्मरण, त्याचं गायन, त्याचं ध्यान, त्याचं नाम, त्याचं सगुण पूजन. तुम्हाला जो मार्ग आवडत असेल त्या मार्गाने तुम्ही रामाशी आपल्या जीवनामध्ये त्याला घट्ट धरून राहा. बहुतान परी हेची क्रिया करावी, रघुनायका दृढ चित्ती धरावे. या रामाला कशाही पद्धतीने आपल्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवता येणं, हाच या सर्व साधन मार्गांचा अट्टहास आहे, बाकी काही नाही. सुतीक्ष्ण म्हणतात, निर्गुण सगुण विषम सम रूपम ज्ञान गिरागोतीतमनूपम अमल मखिल मन वद्यम पारम नौमी राम भंजन मही भारम. प्रभू रामचंद्रांच्या सगुण रूपाचं भजन
त्याचं गायन हे कदाचित अद्वैत शास्त्र सांगेल की अरे हे तर सर्व या दृश्य जगाच्या अखत्यारीत येतं. तुम्ही मायेच्या अखत्यारीत कितीही जरी भजन केलं तरी ते भजन तुम्हाला मूळ स्वरूपापर्यंत कसं नेणार. परंतु हा निर्गुण निराकार असलेला परमात्माच भक्तांच्यासाठी म्हणून सगुण साकार झालेला आहे. आणि जसं जसं आपण भगवंतावरती प्रेम करूत भगवंत आम्हाला या सगुण भजनामधूनच निर्गुण निराकारापर्यंत नेणार आहे. म्हणून सुतीक्ष्णांचा राम कसा आहे, निर्गुण आहे, सगुण आहे, विषम आहे, समरूप आहे. तो ज्ञान वाणी इंद्रियांच्या परे आहे. तो अनुपम आहे, निर्मल आहे, संपूर्ण दोषरहित आहे. आणि अशा रीतीने या रामाचं भजन केलं असता भक्त देखील स्वाभाविकपणे ज्ञानवाणी आणि इंद्रियांच्या परे असलेल्या त्या परमतत्वाशी तद्रूप होऊन जातो आणि तिथं त्याला व्यक्त होण्यासाठी वेगळेपणच राहत नाही. परंतु भक्ताची गंमत अशी आहे की त्याला तर शरभंज ऋषींसारखी द्वैत भक्तीच हवी आणि त्यामुळे तो वैकुंठातही जरी गेला तरी भेदभक्तीनेच भगवंताचं अखंड भजन करत राहील. कारण त्या भजनाच्या आधाराने या निर्गुण निराकारापर्यंत जाणं हे त्या मानाने सोपं आहे. परंतु निर्गुण निराकारामध्ये तो आनंद कुठं जो या सगुण भजनामध्ये आहे, जो या रसामध्ये आहे. आणि त्या रसाची चव ज्याने चाखली त्याला त्याच्या पुढे या मोक्षाची देखील किंमत वाटत नाही सज्जनो. असा हा रामराया, त्याचं हे भजन आपल्या जीवनामध्ये आम्हाला या वेगवेगळ्या प्रकारच्या दुःखांमधून मुक्त करतं आणि आम्हाला या विश्रामापर्यंत घेऊन जातं. बघा, भक्त कल्प पादप आरामः तर्जन क्रोध लोभ मद कामः अतिनागर भव सागर सेतु त्रातु सदा दिन कर कुल केतु. अर्थात या चौपाईचा अर्थ हा अधिक गहन आहे, अधिक विशाल आहे, अधिक विस्तारपूर्वक आहे. आणि त्यामुळे आपण त्याला न्याय देण्यासाठी आज आपली वेळेची मर्यादा बघता आपण इथंच थांबूयात. सज्जनो, म्हटलं तर स्तुती मी एका कथा निरूपणामध्ये देखील आपल्याला सांगू शकीन, पण न जाणे जीवनामध्ये पुन्हाही कधी गायला मिळेल. त्यामुळं या प्रत्येक शब्दामध्ये दडलेला राम आपल्या हृदयाला आपण त्याचा संस्पर्श करत करत या स्तुतीमध्ये पुढे जाऊयात आणि उद्याच्या कथा विस्तारामध्ये उर्वरित या स्तुतीमधल्या चौपायांचं चिंतन करूया. जानकी जीवन स्मरण जय जय राम.